देवांचं पावित्र्य राखून मूर्तींवरचे हळदी कुंकवाचे कडक घट्ट झालेले डाग कसे घालवायचे ते आज बघूया. रोजच्या धावपळीच्या कामातनं देवपूजेला वेळ देताना आपण देवांना अगदी स्वच्छ करायला बिलकुल वेळ काढत नाही. देवी देवतांच्या मूर्त्यांना अगदी पारंपरिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी बराचसा वेळ द्यावा लागतो आणि योग्य पद्धतीने त्या साफसुद्धा करायच्या असतात. तर इथे मी माझे आज देवघरातले सगळे देव साफ करायला घेतलेले आहेत. तर आज पारंपरिक पद्धतीने खूप पटकन असे देवघरातले देव कसे स्वच्छ करायचे ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत राहा. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा मंडळी, देवघर जितकं सुंदर स्वच्छ आणि नीटनेटकं असेल आणि त्याहीपेक्षा देवघरामध्ये असलेले देव जितके स्वच्छ आणि जितके प्रसन्न दिसतील त्यानुसार आपल्या घरातलं वातावरण ठरत असतं. देवघरातले देव जर प्रसन्न दिसत असतील तर घरामध्ये आपोआपच चैतन्य येतं, पॉझिटिव्हिटी राहते, घरात आनंद आणि खेळीमेळीचं वातावरण राहतं आणि घरामध्ये बाहेरून कुठलाही पाहुणा आला तरीसुद्धा त्याला अगदी प्रसन्न वाटतं. तर ते सगळं काही काम आहे ते आपल्या घरातले देव करत असतात. तर आज या देवांना स्वच्छ करण्यासाठी आपण वेळ काढलेला आहे, तो म्हणजे अमावस्याचा. जर तुम्हाला महिन्याभरात कधीच वेळ मिळत नसेल देव अगदी पारंपरिक पद्धतीने स्वच्छ करायला, तर महिन्यातला अमावस्याचा हा दिवस देव पारंपरिक पद्धतीने स्वच्छ करण्याचा असतो. या दिवशी तुम्हाला वेळ कसाही करून काढायचाच आहे आणि या दिवशी आपल्याला पारंपरिक पद्धतीने देव हे स्वच्छ करायचे आहेत. तर आज आहे अमावस्या आणि अमावस्येनिमित्त देवघरच साफ करायला घेऊया. तर संगमरवरीचा देवारा आहे माझा, तो कसा मी स्वच्छ करते याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो तुम्ही नक्की पहा. ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी मी माझ्या घरातलं पूर्ण देवघर आवरते. तर देवघर आवरून झालेलं आहे, आता आपल्याला देव साफ करायचे आहेत म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने. त्यासाठी मी इथे दही घेतलेली आहे. दही घरीच बनवलेलं आहे, थोडंसं आंबट आहे दही. दही आंबट असलं ना तर त्याचा इफेक्ट लवकर होतो. यामध्ये मी घातलं सायट्रिक ॲसिड, लिंबू फूल आपण त्याला बोलतो ते. त्यानंतर यामध्ये घातलं बेसन. बेसनचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये ना थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे, हळद घालायची आहे थोडी आणि कापूर घालायचा आहे. तर साखर का घालायची आहे की जे पीठ आहे ना ते अगदीच मऊ होतं, त्यामुळे ते थोडंसं स्क्रबसारखं व्हायला हवं म्हणून थोडीशी साखर घालायची. आणि सायट्रिक ॲसिड नाही घातलं तरी चालेल जर तुमचं दही आंबट असेल तर. नसेल तर घाला, म्हणजे याच्याने खूप पटकन असा इफेक्ट होतो. आणि आपण बघा देवघरामध्ये धूप लावतो, दिवा लावतो, त्याची काजळी, हळदी कुंकू, आजकाल केमिकल असलेले सगळे काही हळदी कुंकू लावतो, त्यामुळे देवांच्या मूर्त्यांना खूप असा चिटकून राहतात, ते पटकन साफ होत नाही साध्या पाण्याने. जरी आपण रोज देवांना अंघोळ घालत असू, अभिषेक घालत असू तरीसुद्धा ते अगदी हळदी कुंकवाचे जे डाग असतात ते अगदी पटकन सहजासहजी निघत नाही. ते साफ करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे. कापूर घालायचा आहे, साखर, हळद, बेसन, थोडीशी साखर, दही यांचं मिश्रण असा लेप आपल्याला बनवायचा आहे आणि तो देवांना लावायचा आहे. ब्रशचा वापर करायचा नाही आहे, हातांचाच वापर करायचा आहे आणि संपूर्ण देव जसे तुम्हाला जमतील तसे साफ करून घ्यायचे आहेत. या लेपमुळे, पेस्टमुळे तुमच्या घरामधले जे अगदी बारीक नक्षीकाम असलेले देव असतात, आजकाल साऊथ पद्धतीचे देव असतात त्यावर खूप बारीक असं नक्षीकाम असतं, ते साफ करणं जरा अवघड असतं. तर ह्या पेस्टमुळे ते अगदी सहज सोपं होणार आहे. ही पेस्ट लावायची आणि 5 मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत सगळ्या देवांना मी अशाच पद्धतीने देव लावून घेते. तर घरात माझ्या गजलक्ष्मी आहेत, त्याचं मी स्थापनासुद्धा केलेली आहे, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला आहे कसं स्थापना करायची आहे ते. तर त्या प्रत्येक देवाला जागृत करावं लागतं. आपल्या घरामध्ये नवीन देव आणला तर तो जागृत करावा लागतो. तर ते जागृत कसे करायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्ही नक्की पहा गजलक्ष्मीचा. तर माझं कुलदैवत आहे ज्योतिबा. तर ज्योतिबाची मूर्ती आहे ना ती जरा अवघड असते साफ करायला, त्यामुळे अगदी व्यवस्थित साफ करावी लागते ती. आणि तुम्हाला जर माहिती असेल की ज्योतिबाचा जो कुंकू असतो तो गुलाबी असतो, तर त्याचे बरेचसे डाग असतात ते जे निघत नाही, तर ते सुद्धा ह्या पेस्टने अगदी सहज निघले जातात.
आणि बऱ्याच घरांमध्ये पितांबरीने देव घासले जातात, पण तुम्ही पितांबरीने देव घासू नका, त्यावर केमिकल असतं. कधी ना कधी त्याचं रिएक्शन देवांवर होणारच आहे. ह्या पेस्टमुळे देव अजिबात घासायची गरज पडत नाही. फक्त ही पेस्ट लावायची आणि जिथे हळदी कुंकाचे डाग असेल तिथे हा बोटाने चोळायचं आणि लगेच ते स्वच्छ होतात. तर बघा, देव स्वच्छ धुवून झालेले आहेत माझे. तर तुम्ही पाहू शकतात देव किती छान असे सोन्यासारखे लखलख करायला लागलेले आहेत. सगळे देव अशाच पद्धतीने मी धुवून घेतलेले आहेत. आणि तुमच्या घरामध्ये इतिहासात जमा झालेले तांब्या पितळाचे भांडे किंवा देव असतील तर ते ह्या पद्धतीने धुवून पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा अगदी भारी रिझल्ट मिळणार आहे. तर बघा, सगळ्या मूर्त्या कशा छान अशा चमकायला लागलेल्या आहेत. अगदी नवीनच घेतलेल्या आहेत की काय असं वाटतं. छान दिसतात सगळं काही स्वच्छ असेल तर. मला तर फार आवडतं सगळं काही स्वच्छ गोष्टी बघायला. तर सगळं काही माझं धुवून झालेलं आहे. आता आपण प्रॉपर जी देवपूजा करतो तशी देवपूजा करायला मी सुरुवात करणार आहे. देवांच्या प्रती असलेली आस्था आणि श्रद्धा दाखवण्यासाठी आपण आपल्या घरातले देव अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित साफ केले ना, तर ते नक्कीच खूप छान असे स्वच्छ होतात. रोजच्या धावपळीच्या दिवसांमध्ये आपल्याला जरी खूप वेळ मिळत नसेल ना, तरीसुद्धा अमावस्येचा दिवस हा पूर्ण देवघराची स्वच्छता करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. तर तुम्ही सुद्धा अमावस्येचा दिवस बघून अशा पद्धतीने देवांची स्वच्छता नक्की करा, ज्यामुळे देवघर हे अगदी स्वच्छ आणि मस्त दिसेल. देवसुद्धा प्रसन्न दिसतील आणि यामुळे घरात येणाऱ्या सगळ्या काही निगेटिव्ह वाईब्स ह्या पॉझिटिव्ह वाईब्स होतील, जर घरामध्ये अशा पद्धतीने देव छान असे स्वच्छ असतील तर. तर बस, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.